नो सदाति तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीत् गहनं गभीरम् विश्वाच्या आधी सत्य नव्हते, असत्य ही नव्हते, अंतराळ ही नव्हते, आकाश ही नव्हते. लपले काय होते, कोणी काय दडवले होते. त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते. कोण करता, करता आहे की अकर्ता. उंच आकाशी राहणारा, नेहमी विश्व प्रमुख असणारा. त्यालाच खरे माहित असते की माहित नसते. कोण काय जाणे, काय जाणे, काय जाणे, काय जाणे. इलंगो अडिगलचं महाकाव्य शिलप्पदिकारममध्ये कन्नगी आणि कोवलन यांचा एकदा वियोग झाल्यानंतर ती दोघं पुन्हा भेटली आणि दोघांनी पुन्हा नव्याने आयुष्यास प्रारंभ करण्याचं ठरवलं. दोघं पुहार शहर सोडून मदुराईच्या दिशेने निघाली. यांची एकमात्र पुंजी होती कन्नगीच्या रत्नजडीत सौभाग्याच्या पायल. अजून किती दूर आहे? बस आलंच आता समज. 150 कोस अजून आहेत. सांगितलं ना, यात्रा खूप कठीण होईल. थोडा विश्राम करायचा. तो चबुतरा बघ, वृक्षाच्या खाली. बस तिथेच जैन साध्वी कावुंदी राहतात. आपण जाऊया तिथे, म्हणजे दर्शन पण करता येईल त्यांचं. नमस्कार मम्मा. सुखी रहा, सत्यपथावर चाला. तुमची आज्ञा असेल तर आम्ही थोडा वेळ इथे विश्राम करू. अवश्य यावं. प्रथम हे सांगा बघू, तुम्ही आहात कोण आणि नगराच्या इतक्या दूर जंगलामध्ये का भटकताय दोघं? माझं नाव कोवलन आहे आणि ही आहे माझी पत्नी कन्नगी. पोहारून आलात तुम्ही? हो. जात आहात कुठे? मदुराई. माहितीये, इथनं 150 कोस दूर आहे. हो माहित आहे. बघतो हिच्या पायांची दशा. ही कोमलांगी चालू शकेल तिथवर? चालावंच लागेल. अजून दुसरा उपाय पण नाहीये. अशी दशाच का होऊ दिली हिची? चांगल्या घराण्यातलं दिसतोयस तू. इतक्या दूर का म्हणून जातोय सर्व सोडून? स्वतःच्याच दोषांच्या कारणाने. या बिचारीचा मुळीच दोष नाही. मीच वाईट मार्गावर होतो फार. सर्व लुटवलं, पण आता मदुराई जाताच मी प्रयत्न करीन. किंतु मदुराईची यात्रा फार कठीण आहे. मार्ग दगडी आहेत, घनदाट जंगल, पहाडांची चढणं पार करणार तुम्ही सर्व? आपल्या पत्नीची दशा बघतोयस ना तू. तुमच्या आशीर्वादाने पार केलं जाईल. पोचायचं काही झालं तरी बस. पण केलंय, मग पोचाल तुम्ही अवश्य. माझी पण खूप इच्छा होती मदुराईला जायची.
संत महात्म्यांच्या दर्शनासाठी. मी पण येते तुमच्यासोबत. हे मग वरदान होईल आमच्यासाठी. तुम्ही पण येणार असल्यास मला हिची चिंता नाही राहणार. हो किंतु वाट दगडांची मात्र तशीच राहणार. नाही राहणार. तुम्ही या ना. हो हो हो. आता मला कसलीच भीती नाहीये. बस बस, बाकी बोलायचं रस्त्यामध्ये. आता खूप मोठी यात्रा आहे. चला बघू, आता उशीर नको. चला. बघा, तिथे मंदिरांचं नगर श्रीरंगम, नदीच्या दुसऱ्या बाजूला. नदी पार करून तिथे विश्राम करूया. चला बघू. अगं अगं कुठे जातेस तू परत परत? इथे ये बघू माझ्याजवळ. अरे भाग्यवान आहेस. नाही नाही, इथे नाही. का बुवा, काय झालं? काय सुंदर मुखडा आहे, जसा चंद्राचा तुकडा असावा. ओ, कामदेव पण जागे झाले. का हो साध्वी अम्मा, कोण आहे ही सुंदर किशोरी? मुलं आहेत माझी. तुम्हाला काय त्याचं? जा बघू इथनं. मुलं? अगं तुम्हा लोकांना म्हणे विवाह करण्याची अनुमती नाही, मग ही विवाह विना मुलं? आणि जर ही तुझी मुलं आहेत, मग ही माझी बहीण आहे. तू ऐकलं नाहीस? जा इथून. विश्राम करायचा आहे थोडा यांना. असं असं करू दे, पूर्ण विश्राम करू दे. आता हे मला सांग बघू की भाऊ बहिणींमध्ये विवाह? अरे नीच अधमा, जसं मळकं मन मळकी वाणी पण. समजावल्यावर पण मानत नाहीस, मग घे, तुला दंड मिळेल. कोल्हे बनून आता दोघं जंगलात सतत उवा उवा करत फिराल. जा फिरा. आता मुळीच नाही येणार बघ ती. किती असभ्य आहेत. मुळीच माहित पण नाही त्याला तो काय बोलत आहे, शिवाय काय करीत आहे. सगळ्या बाबतीत मूल्य चुकवावं लागतं कोवलन. कोल्ह्याचं असलं जीवन, शापातून त्यांना मुक्ती केव्हा मिळेल? दया पण आली बघ त्यांच्यावर. एका वर्षाने मग परत मनुष्य योनी मिळवतील बघ. म्हणजे पापातनं मुक्ती संभव आहे. कोवलन थोडं विसरायला बहुतेक झालंय. माहित नाही हा मार्ग आहे की तो. आम्हा येणाऱ्या एखाद्या गावामध्ये विचारूया. ओ पंडितजी, जरा थांबा. जरा थांबा. ऐका ना. या हो, या या. चाललात कुठे? ह्या ज्या येतात त्या स्त्रिया काय तुमच्या सोबत आहेत? हो, मदुराईस चाललोय. काय तुम्ही सांगू शकाल की कुठला मार्ग जातो मदुराईस? अरे काय 10 मार्ग सांगू की? मदुराई, पण तुम्ही समय नीट नाही निवडलाय. त्याचं काय असतं की आजकाल पर्वतीय जंगल सर्व सुकत असतात. सावलीशिवाय पण दगडी मार्गावरून चालणं खूपच दुःखी करत असतं. शिवाय दगड पण असे टोकेरी की चालता चालता हाडं खिळखिळी करतात. मोठमोठे पर्वत पार करणं, मृगतृष्णांशी झुंजणं, खोल खोल नद्या पार करणं, तेव्हा जात जरा पोचाल कोवळंबई.
मग तिथून फुटतात 3 मार्ग. जर उजवीकडचा मार्ग पकडला तुम्हाला तप्त जळकी जंगलं मिळतील, पाण्याच्या शोधामध्ये भटकणारी हरणं मिळतील, वाईट वाईट शिकाऱ्याची ठिकाणं मिळतील. असंच चाला तुम्ही, चाला तुम्ही, चाला चाला तुम्ही. तेव्हा जाऊन जरा पोहोचाल पांड्याचे पवित्र पर्वत तिरुमलाई. समजलात? हां हां. मग पर्वताचा जर डावा मार्ग पकडला मग काय सांगायचं, सरळ मदुराई. किंवा जर पकडला डावा मार्ग मग खालची मैदानं पार केल्यावर मग ते काय म्हणतात ते माहित नाही काय असतं ते. हा, भगवान विष्णूचा पर्वत मिळेल. हो, त्याच्या इकडनं ते दुसऱ्या तिकडे सरळ एक भुयार आहे, बिलकुल अंधाराचं. जर हिम्मत करीत भुयार पार केलंच मग त्याच्या अंती पण 3 मोठे विचित्र सरोवर मिळतील. पहिल्या सरोवरमध्ये डुबकी टाकली तर स्वर्गामध्ये बोलल्या जाणाऱ्या देवांच्या भाषेचं ज्ञान होणार आहे. मग दुसऱ्यामध्ये डुबकी टाकली तर आपल्या मागील कर्माचं लेखाजोखा समोर आहे. बरं, तिसऱ्याचं नाव आहे कामनापूर्ती. डुबकी टाकली मग जे हवं तुम्हास बस ते मिळणार तुरंत. असं आहे, जे जीवनभरच्या तपासोबत साधनेनं दुर्लभ आहे, पण ह्या रस्त्याने ते किती सरळ आहे. काय असते ते म्हणजे मिळवणं. मग राहिला तिसरा मार्ग. त्या वाटेने जाऊन सुंदर सुंदर गावं मिळतील, घनदाट जंगल मिळतील आणि एक प्रेत पण मिळेल. पण चिंता नाही करायची, प्रेत हालचाल विचारून जायला देतं. मग सरळ मदुराई. आता सांगा बघू, तुम्ही कुठला मार्ग निवडाल? परमात्मा, प्रवचनासाठी खूप खूप धन्यवाद. भुयारातून जात आपल्या ठिकाणी पोचायची आमची इच्छा नाहीये. शिवाय पूर्वजन्मांच्या कर्माचा आभास आम्हाला या जन्माच्या कर्मातनं मिळत आलाय. जो सत्य मार्गावर चालत आलाय, ज्याच्या मनामध्ये दुसऱ्याच्या प्रती दया आहे, प्रेम आहे, तो काय नाही करू शकत. तुम्ही तुमच्या वाटेने जा, आम्ही आमचा मार्ग निवडू. आता म्हणतात ना ते की जशी हरीची इच्छा. बाळा, तिथून जरा पाणी घेऊन ये जा. ठीक आहे अम्मा. नमस्कार स्वामी. खूप कष्टाने मी तुम्हाला शोधून काढलंय हो. माधवीताईचा संदेश आणलाय मी. तुम्ही गेल्याचा समाचार ऐकून ती बिचारी मूर्छित पडली. आता खाणं पिणं नाहीच. केव्हापासून बसून विलाप करीत आहे. दया करा स्वामी, परत चला ना, परत चला स्वामी. अहो माधवीताई स्वतःचा प्राणच त्याग करेल. पाणी अम्मा. कन्नगी, पाणी पी. तुला काय पण झालं? एखादा वाघ चित्ता दिसला का तिथे? अम्मा, जंगलामध्ये खूप अप्सरा आहेत. मी आपला धावत आलो. अप्सरा? खरंच अम्मा, हे मंदिर शिकारी लोकांची देवी आईचं. नगाऱ्यांचा आवाज ऐकू येतोय? आला. मग ते लोक पोहोचण्यापूर्वी गेलं पाहिजे इथनं आता. अगं नाही बाळा, ते असभ्य अवश्य असतील तरी आपल्याला काहीच नाही करणार ते. घाबरू नकोस. सोन्याच्या अलंकाराने सजुनी गुणशालिनी आली हो. सोन्याच्या अलंकाराने सजुनी गुणशालिनी आली हो. रूप सुंदरी मुख मनोहर विजय देवी तैसी तेजोमय. रूप सुंदरी
आपली राजकुमारी आली आहे. कोकणाची राजकुमारी, दक्षिण तमिळनाडूची महाराणी, महान साध्वी राजकुमारीचा विजय असो. सोन्याच्या अलंकाराने सजुनी गुणशालिनी आली हो. उग्र धनुर्धारी अन साहसी राजकुमारी आली हो. उग्र धनुर्धारी अन साहसी राजकुमारी आली हो. सोन्याच्या अलंकाराने सजुनी गुणशालिनी आली हो. सोन्याच्या अलंकाराने सजुनी गुणशालिनी आली हो. सोन्याच्या अलंकाराने सजुनी गुणशालिनी आली हो. सोन्याच्या अलंकाराने सजुनी गुणशालिनी. राजकुमारी कसं आहे आता? अम्मा, कन्नगीला फार ऊन झेपणार पण नाही, म्हणून आपण रात्रीचीच यात्रा करायची का? मी ऐकलंय पांड्या राज्यामध्ये रात्री पण जंगलाची यात्रा सुरक्षित असते. ठीक आहे, असंच करायचं. आता रात्री मग यात्रेच्या समयी आपल्याला हत्ती, चित्ते, अस्वलं सर्व भेटतील, शिवाय तऱ्हेतऱ्हेची जनावरं. घाबरू नकोस जराई, म्हणजे त्यांच्या वाटेने ते जातील, आपण आपल्या वाटेने जायचं. बरं, समजा मग ढग जरी गरजले, तू घाबरायचं नाहीस, मी सोबत आहे ना तुझ्या. हा, जय जय शिवसुत मुरुगन, तुझी रे लीला अपरंपार. जय जय शिवसुत मुरुगन, तुझी रे लीला अपरंपार. असुरांच्या वधाने मुरुगन, लाल झाली धरती हो मुरुगन, लाल झाली धरती हो. जय जय शिवसुत मुरुगन, तुझी रे लीला अपरंपार. जय जय शिवसुत मुरुगन. गजदंतातून तीर नौकातून लाल धार झरते हो. गजदंतातून तीर नौकातून लाल धार झरते हो. तू विजयी रे काल जयी रे, तुझी शक्ती अपार, तुझी शक्ती अपार. जय जय शिवसुत मुरुगन, तुझी रे लीला अपरंपार. जय जय शिवसुत मुरुगन. तुम्ही पुहारचे कोवलन ना? खरंय. तुमचा परिचय? मी पण पुहारचंच आहे. माझं नाव कौशिकन आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला शोधतोय. मला? हो. का हो? तुमचे मातापिता खूपच दुःखी आहेत. तुम्ही जे इथे आलात त्याचं कारण सुद्धा मुळीच त्यांना माहीत नाही. शिवाय माधवी. जर माधवीने तुम्हाला पाठवलंय, मग तुम्हाला फुकट कष्ट पडलेत. मी पुहार परत जाणार पण नाहीये. हे पत्र तुम्ही वाचून बघा ना. माझ्या देवाला दासी माधवीचा प्रणाम. प्राणनाथा, दासीने खूप दंड भोगून झालाय. आता तरी क्षमा करा ना मला. एवढा मोठा अपराध तरी मी काय केलाय बरं, की तुम्ही सरळ ही नगरी सोडून दिलीत? तुमच्या पूज्य मात्या पित्यांना पण न सांगता गेलात. असं का हो केलं? प्राणापेक्षाही प्रिय स्वामी, तुम्ही दयाळू आहात, सुहृदयी आहात. मला पूर्ण विश्वास आहे की दासीला क्षमा मिळणार नक्की, आणि तुम्ही परत येऊन माझं अधुरपण दूर कराल. तुमची वाट बघणारी चरणांची दासी माधवी. बंधू कौशिकन, तुम्ही पुहारला परत जा. जाऊन माझ्या माता पित्यांना माझा प्रणाम सांग. शिवाय हे पत्र पण देऊन टाका त्यांना, ज्याने मग त्यांच्या यातना शांत होतील. तुम्ही परतणार नाही केव्हा? नाही, मला मदुराई जायचंय. बरं, इथनं किती दूर आहे मदुराई? दूर? हो, ती इथेच आहे. बरं आहे. नमस्कार.
यावं अम्मा. थकला असाल, आराम करा. तहान लागली आहे का? घ्या, दूध घ्या. काय नाव आहे तुझं? माद्री. जवळच गवळ्यांचं एक गाव आहे, मी तिथेच राहते. आम्ही बघा संत महात्म्यांची सेवा करत असतो. मोठं पुण्याचं काम आहे. अजून दूध घेणार? नाही, खूप प्यायले. आता मला बघा जायला हवं. अजून पण अनेक मुनींची सेवा करायची. जा. अम्मा, मी आता नगरला जाऊन काम सुरू करायचं म्हणतोय. धीरधार बघू, आता पुढे पोहोचलायस इथे तू. तरी आपण इथे आपला समय नष्ट नाही का करत? हिचा विचार कर, थोडा थकले बिचारी. या बिचारीचे हाल आता बघवत नाहीत म्हणूनच जातोय. माझ्यामुळे हिला किती कष्ट काढावे लागतात. हे कष्ट दूर व्हावेत म्हणूनच चाललंय हे. तुला सावधान करू मी कोवलन. मागील जन्मामध्ये तू बघ जे पुण्य कमवलंयस आता शून्य होऊन गेलंय. आता तुला दुर्भाग्याशी लढायला तयार राहावं लागेल. आपण पेरतो उगवतो पण तेच. म्हणून दुर्भाग्य आल्यावर स्वतः अज्ञानाने निर्मिलेल्या दुःखाच्या सागरामध्ये शरण नाही मिळत. भाग्यामध्ये पण जे लिहिलंय, अहो ते होणारच अम्मा. यासाठीच इथे आलोय. मला स्वतःची नाही, कन्नगीची चिंता आहे. तुम्ही माझी चिंता नाही करायची. कशी नको करू? कोवलन, तुझ्या अनुमानापेक्षा अधिक शक्ती आहे हिच्यामध्ये. तुझं सौभाग्य आहे रे की सुखामध्ये शिवाय तू कमावलेल्या दुःखामध्ये पण ही साथ निभावत आहे. मी हिचा आभारी आहे हो अम्मा. केवळ आभाराने काम नाही चालणार. येथे तू राहूच नाही शकणार. प्रथम घराचा प्रबंध कर बघू, मग भाग्याची परीक्षा घे तू. मग भाग्य तुझी परीक्षा घेईल. माद्री, अजून दूध अम्मा? नाही, एक काम आहे तुझ्याकडे. आज्ञा करा ना. ही दोघं पुहारच्या धनी परिवारातली आहेत. इथल्या व्यापाऱ्यांना सुगावा लागेल याचा. तेव्हा यांना आपल्या घरी नेण्यामध्ये ते स्वतःचा सन्मान मानतील. जोपर्यंत असं नाही होत आहे, मला असं वाटतंय या दोघांनी तुझ्याकडे राहावं. हे तर माझ्यासाठी सौभाग्याचं होईल. हिची विशेष काळजी घे. मोठ्या घरची आहे. शेकडो कोसांच्या कठीण यात्रेमध्ये पण जराही तक्रार नाही केली असं? हिने. थकलेली आहे, दुःखी आहे. दासी बन आणि सेवा कर तू. माता बन आणि वात्सल्य पण दे. तुझं घर धनधान्याने भरलेलं राहील. चला मुलांनो. आता सांगायला पण मुळी शेष नाही काही. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. जा बघू. आई आई, काय अम्मा? इकडे ये. ही माझी मुलगी आहे. तुमच्या सोबत राहील, तुमची सेवा करेल. हे स्वतःच घर समजा आणि जोपर्यंत इच्छा असेल राहा तुम्ही. आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. ये ना अक्का. असं वाटत नाही किंचितही. इतक्या कठीण यात्रेनंतर आजच आलीस तू. जसं होतं सर्व स्वप्न ते. खरंय, बिलकुल स्वप्न तसंच जेव्हा तुम्ही मला सोडून गेलात तिथे. माझ्या कारणाने तुला खूप लज्जित व्हावं लागलं. मला फक्त एकाच बाबीचं दुःख आहे की मला कुलवधूचं कर्तव्य नीट नाही निभावता आलं.
आणि इच्छा नव्हती माझं दुःख दाखवण्याची मला हो, परंतु आपण तेव्हा खेळणी बनलो नशिबाच्या हातची. कन्नगी, मी तुझ्यासाठी नेहमी वाईटच केलंय, तरी पण तू माझ्यासोबत आलीस इथे. पुहारमध्ये मिळालेल्या मानसिक यातना काही कमी झाल्या म्हणून या कठीण यात्रेवर माझ्या मागे आलीस? काय विचाराने? जेव्हा सर्व काही अनिश्चित आहे, जीवन, भविष्य. मी अशा बाबतीत नाही विचार करत. स्वतःचं कर्तव्य निभावते मी, बस. माझ्यासोबत येऊन तू माझ्यावर खूप मोठे उपकार केलेस, नाहीतर पश्चात्तापाची संभावनाच नसती. तुम्ही असं बोलायचं मुळीच नाही हो. ही विका आणि सुवर्णमुद्रा आणा नव्या जीवनाच्या शुभारंभासाठी. तुम्ही मला सांगा ना तुमच्या घराविषयी थोडं. पुहारवालं घर नाही, मोठं एक विशाल भवन, ते खूप भव्य, खूप मोठं. ह्यांच्या पिताश्रींनी खास आमच्यासाठी बनवलं ते. खूप मोठे मोठे आणि भव्य दिव्य द्वार त्याचे. मग घरावर बकरी, मोर, हंस, गाय, म्हैस सर्व कोरली आहेत. बरं मोठं तर इतकं ते की गच्चीवर उभं राहून सगळं पुहार नगर दिसायचं. असं इतकं छान घर सोडलत का? भाग्यामध्ये मदुराई होतं लिहिलेलं. आमची मदुराई पण खूप छान आहे, खूप मोठी, खूप सुंदर. आमच्या राजाच्या न्यायाची चर्चा तर दूर दूरपर्यंत आहे. तुला इथे खूप आवडायला लागेल. अम्मा, स्वामींना जाऊन बराच वेळ होत आलाय. येतील ग ते, चिंता नको करूस. नगरीला गेले आहेत, थोडा वेळ तर लागणारच ग. असा उतावळेपणा चांगला नाही. हा, अम्मा पण लोणी बनतच नाहीये. अपशकुन, हे भगवंता, काय होणार आहे आता? अम्मा, माझे स्वामी. चिंता नको करूस, येतील ते. आई, हा, मैत्रिणींना बोलव बघू तुझ्या. थोडी गाणी म्हणा तुम्ही सगळ्या. हिला बरं वाटेल ग जरा. ठीक आहे, सर्वांना आणते बोलावून. मग मात्र तू ओरडायचं नाही हा. बस काम नाही करायचंय पोरीला. चल कन्नगी, तू जरा आज चल. आणि हे कानाचे झुमके पण नवे आहे. आता तुमच्या पसंतीने जे घ्यायचं ते घ्या. बरं का ताई? जे घ्यायचंय ते घ्या तुम्ही. हा, या भाऊ या. सर्व दागिने नवीन प्रकारचे आहेत. ही गळ्याची कंठमाळा आहे, हे कानांचे झुमके आहेत. तुम्ही तुमच्या पसंतीने जे घ्यायचंय ते घ्या. घ्यायचं नाहीये मला, विकायचंय. जडाऊ पायल आहे सोन्याची. विकायचे? हो. असं समोर राजश्री सोनार आहे. तुम्ही पायल ती त्याला दाखवा, कदाचित ते घेतील. बरं, धन्यवाद. हा, ठीक आहे, ठीक आहे. बरं घ्या. काय देऊ? काय? हे घ्या. हा, ही काय? हा, छान छान, तुम्हाला खूपच छान दिसेल. हा, काय पाहिजे? पायल विकायची. जा जा, जरा दुसरीकडे जा. तुला काय घ्यायचं असेल तर बोल. अवशेट बघून तरी घ्या. राणीने घालण्यायोग्य पायल आहे. असं तू बोलतो फारच रे तसा. आण दाखव. ही बघा. अरे, ही पायल म्हणजे ती. रे, मध्ये मध्ये बोलतोयस. जा आपलं काम कर. ही तर खरोखरच राणीच्या पायामध्ये शोभेल. मी महाराजांशी बघतो बोलून. इच्छा असेल तर महाराज महाराणींना उपहार देतील. म्हणजे मी महाराजांना भेटायला चाललोय. तू बस उभा राहा तिथे, मी त्वरित येतो. जरा लवकर या. बस मी त्वरित येणार. तर बरं आहे. नमस्कार. नमस्कार. मूर्खा, मरवणार आहेस. परत तू मध्ये बोललास तर तोंड शिवीन तुझं, समजलं? पण पायल बघा, ती राणीच्या पायलसारखीच आहे. आपण चोरली होती ती. अं. आता पुढे काय?
महाराजाच्या डोक्यामध्ये संशयाचं भूत बसलाय ना, आपण फायदा घेऊ त्याचा. बस माझी कमाल बघ आता. किती घाण नृत्य करते ही. तुम्ही कवींना बोलवा ना. आता वाईट काय आहे ह्यात? हिच्या मुद्रा बघा तुम्ही, अभिनय बघा हो. वा. मला मुळीच आवडलेलं नाहीये काही. तुम्हाला शास्त्रीय नृत्याची समज नाहीये, तरी पण नृत्य पूर्ण होईपर्यंत थांबा. माझं डोकं दुखत आहे, क्षमा करा जरा. तू नृत्य ठेव चालू. नाही नाही, परत बघू. महाराज, राजश्री सुवर्णकार तुमचं दर्शन करू इच्छितात. महाराज, महाराज, एक खास खबर आहे महाराज. सांग बघू, काय बरं झालंय? तो चोर मिळालाय महाराज, ज्याने आपल्या महाराणीची पायल चोरली आहे. पकडला गेलाय? अजून नाही. का पण? तर मग तुम्ही सुवर्ण पदक देणार आहात त्याला? म्हणजे असं आहे महाराज की मी एकटा म्हणजे पकडणं तसं संभव नाहीये त्याला. खूपच खतरनाक आहे. जर थोडे सैनिक माझ्या आले सोबत तर. जा मग 2 सैनिक सोबत जा घेऊन. जर चोराजवळ पायल मिळाली मग मारून त्याला पायल परत आणा तुम्ही. जी जी महाराज, जी. पायल मिळाली तर राणी खूप खूप खुश होईल. हा आहे तो चोर, मारून टाका त्याला. चेहऱ्यावरून चोर लुटारू तर वाटत नाही. का हो? चोराच्या चेहऱ्यावर लिहून ठेवलं असतं का? मी जाणतो हा चोर आहे. आम्ही मारले ह्याला आणि ह्याच्याजवळ पायल नसेल तर मग? अरे पायल पिशवीमध्ये आहे त्याच्या. स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय मी. मला वाटतं ह्याला जागा केलं पाहिजे. का हो? जागा करण्याची काय गरज आहे? अरे तुम्ही आलात? थकलो होतो म्हणून जरा डोळा लागला. काय सांगितलं महाराजांनी? या दोघांना पाठवलं आहे. चल दाखव पायल. नक्कीच हीच आहे ती. महाराणीच्या पायात शोभेल अशी पायल आहे. आता झालं तुमचं समाधान? ही बस तीच पायल जी मी महाराणीसाठी बनवली होती. शिवाय चोर पण समोर आहे.
चोर? मी चोर नाही, मी चोर नाही हो. ही बाहेर माझ्या पत्नीची आहे, पण मी चोर नाही. हा मला शपथ आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. काय झालं महाराणी? दिसलं की महाराजांचा न्याय सध्या चुकत चाललाय, म्हणून छत्रात दलदलीमध्ये त्यांचं बुडतच चाललंय. न्यायाच्या घंटांच्या ध्वनीने कान फाटत चाललेत. अवश्य बहुतेक अशुभ घडणार बघ. मी महाराजांना पण सावध करते. काय झालं? काय झालं सांगणारेस की नाही तू? मी बाजारात गेले होते, तिथे मी पाहिलं. काय पाहिलं? बाजारासमोर राजाच्या शिपायांनी यांच्या स्वामींना मारून टाकलं. नाही, असं नाही होऊ शकत. आता सांगा मला, मी एकटी कशी हो जाणार? बस बस, मी स्वामींसोबत इथे सुख शोधायला आले आणि तुमच्या राजाने माझ्या निर्दोष स्वामींची हत्या केली. बोला ना, हाच त्याचा न्याय. असं नाही का म्हणायचं? असं नाही कन्नगी. तुम्ही या भोळ्या भाबड्या लोकांसोबत इथे राहता. सांगा, माझे स्वामी चोर होते काय? माझे स्वामी चोरासारखं बनायचं नाही. कुठे चाललीस तू? तुमच्या राजाकडे न्याय मागायला चालले मी. अगं,
काय कोणी पतिव्रता स्त्री आहे इथे की सर्वच त्यांच्या स्वामींवर होणारा अन्याय सहन करणारे आहेत? आहे कोणी खरा मनुष्य इथे की सर्व केवळ आपल्या संततीचं सुख दिसतात संतुष्ट होणार आहेत? कुठे आहे तुमच्या नगरीचा देव ज्याच्या नगरीमध्ये राजाची तलवार निर्दोषांच्या रक्तात रंगली जाते? बोला हो. द्वारपाल, अन्यायी राजाचे रखवालदार, जाऊन तुमच्या राजाला सांगा, एक स्त्री, एक विधवा आपल्या पायलीने तुमच्या पापाचा घडा फोडायला आलीये. जा लवकर. महाराज, महाराज, काय हो झालं? महाराज, मी एक भयानक स्वप्न पाहिलं आहे. अहो, अशुभ घडणार आहे. मुळीच काही होणार नाही. तुझ्या मनाचा भास आहे हा. नाही. स्वप्नांवर विश्वास नाही ठेवायचा. महाराज, महाराज, मुख्य दारावर एक स्त्री आली आहे महाराज. अगदी देवीचं रूप आहे तिचं. क्रोधामुळे वेडी झाली आहे. हातामध्ये एक पायल आहे आणि महाराज तुमच्या बाबतीत वाटेल तसं बोलते. आत येऊ दे तिला. तू कोण बाई? काय इच्छा आहे तुझी? न्यायाची इच्छा आहे तुझ्याकडनं. न्यायच मिळणार. सांग बघू काय बरं झालंय? माझं नाव कन्नगी. चोला राज्याची राजधानी पुहारची राहणारी मी. पुहारलाच एका धनी व्यापाराचा पुत्र पण राहायचा. भाग्यचक्रामुळे तुझ्या नगरीत आला. वाटलं होतं त्याला इथे छान व्यापार करायचा, आपलं भविष्य बनवायचं. परंतु जेव्हा तो सुवर्ण काळाजवळ ही पायल विकायला गेला तेव्हा तुझ्या सैनिकांनी बिचाराची हत्या केली. मी त्याची पत्नी दुर्दैवी, आता त्याची विधवा. तू माझ्या पत्नीची हत्या केलीयस, मला विधवा बनवलंय. बोल, हाच का तुझा न्याय? मी पूर्ण न्यायच केलाय. एक चोर जो अशा अपराध्यास दंड देण्याला न्यायच म्हणतात. चोराने महाराणीची पायल चोरली. नाही, अहो पायल माझी ती. याचं काय प्रमाण आहे तुझ्याजवळ? माझ्या पायलीमध्ये रत्न भरली आहेत. आणि तुमच्या पायलीमध्ये? मोती. हे मी स्वतः चोर ह्याचं प्रमाण आहे. एका सुवर्णकाराच्या बोलण्यामुळे अशी एका निर्दोष व्यक्तीची जीवनलीला समाप्त करणं ठीक नाहीये. प्रथमच मी राजाचं कर्तव्य निभावण्यामध्ये असफल बनलोय. ह्याचं मूल्य चुकवावं लागेल. मला स्वतःला पण मृत्यूदंड द्यावा लागेल. आत्महत्येशिवाय कुठलाच दुसरा रस्ता नाहीये. तुला माहित असेल, दिवसामध्ये अनिष्ट करणाऱ्याला दिवस बुडण्यापूर्वीच त्याचं मूल्य चुकवावं लागतं. नाही, तुला पण चुकवावं लागेल. मी हे नगर सोबत या राजाला पण टाकणार मिटवून पूर्ण. भस्म टाकीन करून. सर्वनाश होणार इथला. मधुराई नगरीच्या निवासींनो ऐका सर्व. स्वर्गामध्ये बसलेल्या देवांना तुम्ही पण ऐका हो. मी शाप देते मनापासून. या नगरीचा सर्वनाश होईल. माझ्या निर्दोष पतीची हत्या करणाऱ्या राजाचा पण सर्वनाश होईल. सर्वनाश. भले मनुष्य, पतिव्रता,
मुलं म्हातारे अपंग आणि गुरास सोडून शेष सगळ्यांचा सर्वनाश होऊ दे, भस्म होऊ दे, राख राख करून. मदुराई राज्य जळून खाक झाल्यानंतर कन्नगी चेरा राज्याच्या पहाडी जंगलांमध्ये भटकत भटकत पोचली. तिथल्या साध्या सरळ लोकांनी तिला देवी समजून तिची आराधना केली. एक दिवस चेरा राज्याचा राजा शेनगुट्टुवान आणि त्याच्या राणीला कन्नगीविषयी समजलं. राजाने कन्नगी देवीसाठी एक मंदिर बनवायचं ठरवलं आणि राजकुमार इलंगो अडिगलने कोवलन कन्नगीच्या कथेवर एका महाकाव्याची निर्मिती केली, ज्यामधून त्यांच्या प्रसंगांमधून मिळणाऱ्या उदाहरणातून त्याने आदर्श द्यायचा प्रयत्न केला. धर्माचा पथ त्यागून नृपती जळता पथ चालतो. धर्माचा पथ त्यागून नृपती जळता पथ चालतो. प्रभूचा कोप मृत्यू बनुनी भस्मसात करतो. प्रभूचा कोप मृत्यू बनुनी भस्मसात करतो. पावन पत्नीच्या निष्ठेला करा सदा तुम्ही वंदन. करा सदा तुम्ही वंदन. असतो भाग्य विधाता वरती कर्माचे फळ देतो तो. कर्माचे फळ देतो तो. कर्माचे फळ देतो तो. बघा, त्या प्राचीन काळामध्ये आपल्याला एक दिसते समोर अशी जात उत्साहासोबत जोशाने भरपूर होती, ती ज्यामध्ये जगण्याची उमेद शिवाय शोध घ्यायची पण प्रवृत्ती होती. आता विचारांमध्ये पण बुलंदातले बुलंद पहाड चढले ते, शिवाय कलेच्या मैदानामध्ये सत्यतेचे फार किमती नमुने दाखवले त्यांनी. बरं, आपल्याला दिसत आलंय की देशभरामध्ये एकच सांस्कृतिक लहर पसरायला लागली. उत्तरेसोबत दक्षिण या साहसपूर्ण मोहिमेमध्ये सामील पण झाले, एक दुसऱ्याकडनं प्रेरणा घेत राहून. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान. तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान ज्याने केले हो धारण. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर. पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण. वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.